नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, गेले काही दिवस तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागातली प्रकरणं. आजचं पुढचं प्रकरण आहे राणीचा मजेशीर संसार. आमच्या राणी आणि अन्नीचं लग्न छान झालं. या लग्नाच्या पंक्तीत आमचे किन्ना काका देखील काही खवचाटासारखे बोलले नव्हते. फक्त मनात त्यावेळी ते म्हणाले होते, आईला या अन्नीच्या आता रोज बायकोच्या हातानं भाकरी खाणार. खरंच दुमे आणि गंगेला आणखी अशीच एक राणीसारखी बहीण असती तर काय मज्जा आली असती. राणीने आल्या आल्या आपल्या माझघराचा ताबा घेतला होता. तसं इंदू आजीने तिला सकाळी चहाला न्याहारीला काय काय लागतं ते सांगितलं होतं. अन्नीला दिवसभर कसं खायला लागतं आणि त्याच्यासाठी काय काय करायचं हेही तिला नीट समजावलेलं होतं. राणी आपल्या त्या भरलेल्या माझघरावर बेहद्द खुश होती. ह्या तिच्या माझघरात कशाची कमी नव्हती. त्या खोताच्या सातमाईंनी तिला हे सगळं दिलेलं होतं. तसं तिचं लग्न झाल्यावरती आणि अन्नी त्या खोताच्या सातमाईकडे जेवण घेऊन गेले तेव्हा तिच्या मागे तो त्याचा सगळा गोतावळा होताच. त्या परसूनी तर अन्नीला उचलून घेतलं होतं आणि ती त्या सातमाईंच्या पारावर गेली होती तेव्हा थक्क होऊन पाहत राहिली होती. तोच तो कडुलिंबाचा पार होता आणि त्याच त्या सात देवींनी तिला स्वप्नात दर्शन दिलं होतं. तेव्हा अल्लड राणी स्वतःशी हसली होती. तसं पाहता फक्त 13 वर्षांची राणी तिच्या वयाप्रमाणे फार अल्लड होती. तरी ह्याच लहान वयात गरिबीचे भयानक चटके तिने खाल्ले होते आणि आपल्या कुटुंबासाठी वेड्या अन्नीला आपल्या आयुष्यात तिने स्थान दिलेलं होतं. राणीची लग्नाबद्दलची कल्पना म्हणजे त्या वेड्या ध्यानाचं जरा शेंबूड काढून त्याला भरवायचं, बास झालं. तिला पुरुष आणि त्या पुरुषी स्पर्शातल्या सुखाचा काहीही अनुभव नव्हता. तसं तिचं ते वयसुद्धा नव्हतं. उलट तिला आलेल्या लिंगप्पा अण्णाच्या आणि इतरांच्या वाईट अनुभवांनी तिच्या मनात पुरुष जातीबद्दल एक घृणा निर्माण झाली होती. त्यात आपल्या नवऱ्याचं ते ध्यान बघून अरे रे आपलं यौवन वाया चाललंय असं म्हणून रडायचं तिचं वयसुद्धा नव्हतं. ती आपल्या या नवीन विश्वात फार सुखी होती. तिच्या जेवणातल्या त्या ताज्या भाकऱ्या, तेलात परतवून काढलेली ताजी भाजी, त्या खमंग तिखट उसळीवर ते साईचं दही आणि पानात घट्ट लोण्याचा गोळा, हे असं भरलेलं ताट तिने कधी पाहिलंच नव्हतं. राणीची खरंच खाण्यापिण्याची अगदी चंगळ चालली होती. तिची आजी सासू फक्त तिला भाकऱ्या करायला सांगत असे आणि बाकीचा स्वयंपाक ती स्वतः तिला शिकवता करत असे. फक्त तिला त्या सुखात एकच गोष्ट खटकत असे आणि ती म्हणजे ती कधी चुलीकडे भाकऱ्या किंवा दुसरं काही करत असताना ती म्हातारी मध्येच येऊन म्हणायची, राणी पोरी आता ते चुलीकडचं राहू दे. हे बघ तुझ्या नवऱ्याला मेतकूट घातलेला ऊन दहीभात फार आवडतो. जा पोरी मी त्या भाकऱ्या करते, अगोदर तुझ्या नवऱ्याला भरवून घे. तेव्हा तिला नाईलाजानं हात धुवून उठायला लागायचं. नंतर पितळेच्या त्या मोठ्या ताटात हा एवढा भात घ्यायचा, त्यावर गाडगभर घट्ट साईचं दही जे फक्त अन्नीसाठी स्पेशल असेल ते ओतायचं. नंतर वरून हे इतकं मेतकूट ताटात घेऊन ताटात गोड लिंबाचं लोणचं आणि 4 मोठे ज्वारीचे लालसर चुलीत भाजलेले पापड घ्यायचे. नंतर त्या शेंबड्याला घेऊन त्याचा तो शेंबूड पुसत त्याला ते सगळं नीट भरवायचं. तरी ते पात्र जेवताना त्या चुलीजवळ बसलेल्या आपल्या म्हातारीकडे बघून आ आजी करत आपली छाती त्या अन्नानं माखून घ्यायचं ते घ्यायचं. आणि ती अन्नीला भरवत असताना त्या म्हातारीची घारीची नजर तिच्यावर रोखलेली असे त्याचा मनस्ताप तिला जास्त व्हायचा. त्यात त्या शेंबड्याचं तोंड पूर्वी नवीन असताना केवळ म्हातारीनं खुश व्हावं म्हणून ती आपल्या पदरानं पुसत असे. तरी आता त्याच गोष्टीची तिला भयंकर किळस येऊन तिने अन्नीचं तोंड पुसायला कंबरेला एक फडकं खोचून ठेवलं होतं. एकदा ती गोष्ट त्या म्हातारीच्या ध्यानी आली होती. तसं ती चिडून राणीवर खेकसून ओरडली, राणी अगं माझा अन्नी एवढासा होता तेव्हापासनं माझ्या पदराने त्याचं नाक पुसून मी त्याला एवढा मोठा केला आहे. का तर त्याला आपल्या आजीच्या मायेच्या पदराची ऊब कळावी. आणि आता तू ते फडकं कशाला घेऊन बसली आहेस? यापुढे तू नेहमीसारखा आपल्या पदरानं त्याचं तोंड पूस, म्हणजे हळूहळू त्याला आपल्या पत्नीच्या मायेच्या पदराची ऊब आपोआप जाणवेल.
आणि हे सांगताना ती म्हातारी फिस्स करून आपलं बोळकं तोंड उघडून का हसली हे काय राणीला कळलं नव्हतं. पण त्यावेळी ती मनात मात्र म्हणाली होती, आजे त्या वेड्याला आपला शेंबूड पुसता येत नाही, त्याला अगं आजे माझ्या पदराची ऊब काय कर्म कळणार आहे का. त्यामुळे मला मात्र तो शेंबडानं भरून पिचपिचा झालेला पदर दिवसभर घेऊन फिरावं लागतं, त्याचं काय. आणि त्याच एका गोष्टीची राणीला अतिशय किळस येत असे. त्यामुळे ती म्हातारी जवळ असली की तिच्या देखत अन्नीचं तोंड पदरानं पुसे. पण जरा म्हातारी इकडे तिकडे गेली की ती नंतर चुलीकडे लपून ठेवलेलं फडकं घेऊन खसा त्या शेंबड्याचं तोंड पुसायची. आता प्रथम राणीला अन्नीचं काही वाटलं नव्हतं. तिला वाटलं ह्याचे 2 वेळा नाक पुसून त्याला भाकरी खायला घातली की नंतर ती मोकळी. पण त्या लहान गणपतीचं वेगळंच होतं. त्याला किती खायला घातलं तरी 5-5 मिनिटाला त्याला भूक लागायची. आणि अशी भूक लागली की त्याचं सुरू व्हायचं आ आजे. आणि त्या वेड्याचं असं चालू झालं की म्हातारी टणकन उठायची, तिला ते जड पितळेचे ताट घेऊन काहीतरी ताटात घालून भरवायला सांगायची. त्यात हल्ली त्या म्हातारीने नवीनच काढलं होतं. ती दिवस रात्र त्या वेड्याला राणीजवळ बसवून ठेवायची आणि नंतर सतत तिला पदरानं त्याचं तोंड साफ करायला सांगायची. ती म्हातारी मेली आपलं सुकलेलं ढोंगण उचलून त्या वेड्याचं तोंड साफ करायची नाही. आणि ती सर्व हे म्हातारी का करतीये, तर त्या वेड्याला तिच्या पदराची ऊब कळावी म्हणून. आता त्या वेड्याला असं तिच्या गळ्यात बांधून ती म्हातारी मात्र कुटलेल्या सुपारीचं पान आपल्या बोळक्या तोंडात घालून घरभर फिरत राहत असे. आता राणीला साहजिक वाटत होतं की जर एवढा त्या म्हातारीला आपल्या नातवाचा पुळका आहे तर ती का नाही त्याला सांभाळत. निदान 2 वेळेचं जेवण तरी तिने त्याला भरवावं. पण नाही, उलट ती अन्नीला भरवायला लागली की आपण चुलीजवळ बसून कौतुकानं तो सोहळा ती बघत राहील. आणि तो अन्नी इवलासा घास त्याच्या तोंडात घातला की इथे तिथे आपली मान वेळावत तो घास शेंबूड आणि लाळे सकट गिळायचा. तेव्हा अर्धा घास त्याच्या तोंडातून छातीवर आणि गळ्यावर उतरायचा. तिला प्रत्येक घासाबरोबर त्याचं तोंड आपल्या पदरानं पुसायला लागायचं. त्यात अन्नीचं हे जेवण चांगलं 1-1.5 तास तरी चालत असे. त्यावेळी राणीला जाणीव होती की तिच्या ह्या वेड्या नवऱ्यानं तिच्या कुटुंबाला काय काय दिलंय. तरी मनुष्य स्वभावामुळे तिला वाटत असे की आपल्या या अन्नीनं थोडं तरी माणसासारखं असायला पाहिजे होतं. एखाद्या लहान मुलाला अक्कल असावी ना, तेवढी सुद्धा अक्कल त्याला नव्हती. तरी देखील त्या बावळट ध्यानामुळे आज तिला हे सगळं चुलीकडचं सुरक्षित जीवन मिळालंय याची जाणीव तिला होती. म्हणून कितीही शिसारी वाटू दे, ती अन्नीचं सगळं व्यवस्थित करत असे. आता अल्लड राणी इंदू आजीच्या घरात रुळली. तिच्या लग्नाला 6 महिने होत आले होते. नंतर अन्नीच्या मोठेपणाची ती जाणीव आता तिला जरा कमी होऊन उलट लहान राणीला त्याच्या लहान सहान गोष्टीचं उगाचच हसू यायचं. त्याचं ते आज्ये त्यांनी केलं की ती आपला हसू कसं तरी आवरत असे. आणि त्याचं ते नाडी लोंबकळत फेंगडं चालणं तर तिला इतकं विनोदी वाटायचं की ती पदरात तोंड लपून सतत खुदखुदत राहायची. पूर्वी त्याच्या उपकारानं भारावलेल्या राणीला आता त्याच्या थोड्याशा सवयीनं त्याची नीट ओळख झाली होती. तिला आता त्याच्या वागण्याचं, त्याच्या त्या पाहण्याच्या विविध तऱ्हांचं भयंकर हसू येत असे. तिला तो सर्कशीतला बुटका फेंगडा विदूषकच वाटायचा. आता ती म्हातारी जवळ असली की ती अन्नीचं सगळं व्यवस्थित करत असे. आणि जर म्हातारी नजरे आड झाली की ती हलकेच अन्नीला पुटपुटायची. ए ध्याना, जन्मताना काही शेंबुडाचा समुद्र पिऊन जन्माला आला होता का? हे घे फुडकं आणि पूज तुझं नाक. एकदा काय गंमत झाली, राणीनं ते फडकं त्याच्या हातात धरून त्याचा हात नाकावर एवढ्या जोरात खासा घासला की तो कळवळून आज्ये करत ओरडायला लागला. आणि रानात तांब्या घेऊन गेलेली म्हातारी तांब्या तिथेच टाकून अन्नी चुलीत बिलीत पडला नाही ना म्हणून जीव घेऊन पळत आली. तेव्हा हुशार राणीनं चटकन तेलाची बाटली आणून ती त्याचं डोकं चोळायला लागली. आणि आत धावत आलेले दाजी काका आणि मागच्या दारातनं पळत आलेली म्हातारी नंतर मात्र राणीकडे कौतुकानं बघत तिथनं गेले. तेव्हा राणीनं अन्नीच्या पाठीत हलकेच एक रट्टा आणला. हा सगळा राणीच्या माझघरातला तिचा, अन्नीचा आणि म्हातारीचा घोळ. राणीला आपल्या आईच्या प्रत्येक गोष्टीवर नंदीबाईलासारखी मान हलवणाऱ्या आपल्या सासऱ्याबद्दल मात्र कसलीही तक्रार नव्हती. ते फक्त दिवसभर झोपड्यावर बसत पान खात ख्या करून
आपल्या आईच्या प्रत्येक बोलण्यावर हुंकारा देत झोपाळा हलवत बसत. तसे ते दिवसभर फक्त झोपाळ्यावरच बसलेले असत. आणि तो परसू शेतात असायचा. राणीला या राक्षस परसूची सुद्धा गंमत वाटायची. हा एका वेळेला जेवताना 5-25 भाकऱ्या हादडून गाडगभर साईचं दही ओरपायचा. आता आपल्या सासऱ्याला राणी स्वतः वाढत असे, पण परसूचं पान मात्र म्हातारी वाढायची. परसू जेवायला बसला की अन्नीकडे सुद्धा लक्ष न देता अगोदर त्याचं जेवण खाण ती स्वतः जातीनं बघत असे. पहिल्यांदा राणीला परसू हा दाजी काकांचा एक दिवस रात्र शेतात राबणारा गडी वाटला होता. त्या गड्याचं माझघरात आपल्या सासऱ्याच्या पंक्तीला बसून दररोज न्याहारी करणं, दुपारी रात्री जेवणं तिला फार विचित्र वाटलं होतं. कारण सर्वसाधारणपणे कुठेही गडी माणसांचं जेवण खाण किंवा उठणं बसणं हे मागच्या दारी किंवा समोरच्या अंगणात होत असे. पण हा परसू मात्र अगदी मालकाबरोबर थेट माझघरात बसत असे. पुढे त्या वाड्यात राहिल्यानंतर राणीला परसूचं त्यांच्या वाड्यातलं महत्त्व जाणवलं होतं. तिच्या अन्नीपेक्षाही ती म्हातारी आणि तिचे सासरे ह्या परसूला स्वतःचं मानीत. जणू तो त्यांचाच मोठा मुलगा होता. त्यात राणीच्या पहिल्याच दिवशी म्हातारीने तिला बजावलं होतं की राणी, परसू हा ह्या घरचा गडी नाही तर तुझा मोठा धीर आहे. तेव्हा त्याच्या जेवणा खाण्याची अजिबात हायगाय होता कामा नये. लक्षात ठेव, आपला हा वाडा फक्त या परसूच्या मेहनतीवर चालतोय. तशी तिने मान हलवली होती. अशा ह्या आपल्या वाड्यात राणीला फक्त 2च माणसांचा कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता. तो म्हणजे तिचे सासरे आणि परसू. त्रास होता तो त्या आज्जे करणाऱ्या अन्नीच्या जेवणा खाण्याचा आणि तिच्यावर लक्ष ठेवणाऱ्या म्हातारीचा. आता आठवड्यातनं 2 वेळा तिचे सासरे परसूनं रानफुलांच्या मळ्यातनं भाजी काढली की त्याच्याबरोबर शिरगुप्पीला जात आणि येताना न चुकता 100-200 गरम जिलेबी, भजी, वडे असं काहीतरी चमचमीत आणून तिच्या हातात त्या पुड्या देत आणि म्हणत, राणी पोरी हे गरम गरम आहे, तोवर थोडंसं खाऊन घे. आणि तेव्हाच ती वाईट म्हातारी कोकलत असे, राणी अगोदर परसूला दातात खाणं दे, नंतर अन्नीला 4 जिलब्या, वडे, भजी भरव. त्यावेळी अन्नीला त्या जिलब्या, वडे, भजी भरवतानाच राणीची ती जिलब्या खायची इच्छा मरून जात असे. आता राणीला हल्ली त्या म्हातारीचा राग यायला लागला. ती हल्ली सतत अन्नीला हे भरव, ते भरव, त्याला जवळ घेऊन बस असं म्हणायची. पण नंतर त्या 1-1.5 तास ते शेंबूड गिळत अन्नीच्या भरवण्यावर खट्याळ्या राणीनं एक छान तोडगा काढला होता. राणी आता अन्नीला भरवताना ताटभर जेवण गच्च भरून म्हातारी समोर बसे आणि नंतर जरा म्हातारीचं बोट उठलं, ती जरा इकडे तिकडे गेली की ते अन्नीचं जेवण ती स्वतःच गप्पा खाऊन टाकायची. त्यामुळे आता व्हायचं काय, अन्नीचं जे जेवण पूर्वी 1-1.5 तास चालत असे ते आता अवघ्या 15 मिनिटात आटोपत असे. नंतर आत आलेली म्हातारी त्या रिकाम्या ताटाकडे आश्चर्यानं बघत हसत हसत म्हणत असे, पोरी लब्बाड बघ, तुझ्या हातनं कसा आता गप्पा जेवतो. मी जरा गुळपोळे भरवायला लागले की 1-1 तास लावतो. आता त्याला बायकोच्या हाताची गोडी कळायला लागली बरं. त्यावेळी राणी अन्नीकडं बघून गालातल्या गालात हसत राहील. त्यानंतर दर रात्रीचा राणीचा आणि म्हातारीचा एक महाशिवरात्रीचा असा एक आगळा वेगळा कार्यक्रम ठरलेला होता आणि त्याची राणीला भयंकर मजा यायची. म्हणजे म्हातारी काय करायची, सर्वांची जेवणं आटपली आणि परसू अंगणात आणि दाजी काका आपल्या खोलीत झोपायला गेली की ती झोपेनं अगदी पेंगुळलेल्या अन्नीचे ओल्या फडक्यानं हातपाय तोंड पुसून त्याच्या तोंडावर आणि अंगावर पावडर लावायची. नंतर त्याला घेऊन आतल्या खोलीत त्याला त्याच्या मोठ्या पलंगावर झोपवायची. असं म्हातारीने अन्नीला तिथं झोपवलं की तो लगेच गाढ झोपी जात असे. नंतर म्हातारी हलकेच हसत झोपलेल्या अन्नीच्या लेंग्याची नाडी सोडवून त्याचा लेंगा खाली ओढून नंतर त्याच्या अंगावर वाकळ घालून ती लगबगीनं माझघरात येऊन अगोदरच तयार करून ठेवलेला बदाम जायफळ घातलेला गरम दुधाचा पेला राणीच्या हातात देत ती म्हणायची, पोरी राणी, तो अन्नीला उठव, हे दूध पाज म्हणजे त्याला ताकद येईल. आणि हे बघ पोरी, त्याच्याशी जरा सांभाळून वाग, उगाच धसमुसळेपणा करू नकोस. त्यावेळी काही न उमजून राणी मनात म्हणायची, हे म्हातारीचं डोकं फिरलंय का काय.
तरी तिलासुद्धा झोप आल्यामुळे ती फक्त डोकं हलवून तो दुधाचा पेला घेऊन ती आपल्या खोलीकडे जात असे. तसं राणीला हे मात्र माहिती होतं की लग्न झाल्यावर सर्व नवरा बायको एकत्र झोपतात आणि अन्नी तिचा नवरा असल्यामुळे तो देखील तिच्याच खोलीत तिच्या पलंगावर झोपणार आणि ते तिला मान्य होतं. त्याबद्दल तिचं काही म्हणणं नव्हतं. आता इकडे म्हातारीने राणीच्या हातात तो दुधाचा पेला दिला की नंतर म्हातारीचा तो महाशिवरात्रीचा कार्यक्रम समाप्त होऊन राणीचा कार्यक्रम सुरू व्हायचा. राणी म्हातारीकडनं डोकं हलवत तो दुधाचा पेला घेऊन आपल्या खोलीत आली की नंतर अगदी वाकवून ती दारातनं त्या म्हातारीच्या तिसऱ्या खोलीकडं बघायची. त्यावेळी थोडा वेळ ते म्हातारीचं दार उघडं असायचं, पण नंतर ती दार जरासं लोटून घ्यायची. असं म्हातारीने ते दार जरासं लोटून घेतलं की राणी आत जाऊन पटकन आपल्या दाराला कडी लावून घेत असे आणि नंतर दुधाचा प्याला लगेच तोंडाला लावून ते दूध गाटागाटा पिऊन नंतर उडी मारून ती त्या मोठ्या पलंगावर चढायची आणि दोन्ही पाय पसरून पोटावर हात ठेवून तोंड उघडं ठेवून घोरणाऱ्या अन्नीच्या अंगावरची वाकळ खसकन ओढून काढायची. नंतर त्याचा खाली सरकलेला लेंगा ती ओढून वर चढवायची. त्या लेंग्याची दोरी घट्ट बांधताना पुटपुटायची. मेलेला हे बरं कळतं. आणि हे सगळं आटोपलं की राणी ती वाकळ पलंगाखाली पसरून नंतर हसत हसत पलंगावर चढून झोपलेल्या अन्नीला लाथेनं हळूच खाली लोटून द्यायची. खाली बदकन पडलेला अन्नी झोपेत ओरडायचा, आ आ आज्जे. पण तरी तो क्षणात पुन्हा झोपी जात असे. आणि हे सगळं करताना राणी मजेत हसत त्या मऊ गादीवर 4-5 उड्या मारून अगदी राणीच्या ऐटीत त्या टेबलावरचं म्हातारीनं ठेवलेलं काही खाणं खाऊन ती पुन्हा त्या मोठ्या पलंगावर उडी मारून आपले हातपाय पसरून अगदी क्षणात गाढ झोपी जात असे. आता राणीचा हा सगळा प्रताप म्हणजे अन्नीचं ते मध्येच उठून आ आ आज्जे करणं, नंतर पलंगावर काही वर खाली होणारा आवाज, राणीचं ते खुदू खुदू हसणं आणि नंतर एकदम शांत होणं, हे सगळं म्हातारी आपल्या खोलीतनं जीवाचा कान करून ऐकायची. आणि नंतर आपल्या अन्नीच्या आणि राणीच्या बाळसेदार पोराची स्वप्न बघत गाढ झोपी जायची. त्यावेळी आपला अन्नी पलंगाखाली झोपला असून राणी ते गरम दूध पिऊन पलंगावर मजेत उड्या मारून नंतर झोपली याची काही कल्पना म्हातारीला नव्हती. आणि जर कधी हे म्हातारीला कळलं असतं तर मात्र राणीची दडगत नव्हती. त्यावेळी इंदू आजी राणीच्या खोलीचा कानोसा घेत शांतपणे आपल्या बिछाण्यात पडलेला असत. परंतु इंदू आजींच्या त्या अंधुक नजरेसमोर ती सर्व भूतकाळाची भूतं त्यांना नाचत नाचत डंख मारत राहत. त्यावेळी त्यांना आपलं तरुणपण आठवत असे. तिच्या नवऱ्यानं तिचं काही एक न ऐकता त्या खोताच्या झपाट्याला जागवलं होतं आणि त्या झपाट्यानं तिला अर्ध्या संसारातनं उठवलं होतं. नंतर लहानग्या दाजीला तिने कसं रडत पडत वाढवलं हे तिलाच माहिती होतं. त्यावेळी आपल्या संसाराच्या वाढत्या पसाऱ्याला कसं सांभाळावं यातच तिने किती रात्री जागून काढल्या. नंतर दाजी मोठा झाला, त्याचं लग्न झालं, अन्नी झाला. त्यावेळी अनेक वेळा त्यांना वाटत असे जर तिचा नवरा असता तर त्या सातमाईतल्या आंबेसारखं तिचं घरसुद्धा मुलाबाळांनी भरलेलं असतं. तिच्या दमेकरी दाजीनंतर तिची कुसरीतीच राहिली होती. आणि त्यावेळी इंदू आजींना आपली सून कौसल्या आठवत असे. कौसल्याचं तिच्या दाज्याला जेव्हा पहिल्यांदा स्थळ आलं होतं त्यावेळी तिला ती मंद, अशक्त, दुबळी, मरतुकडी कौसल्या अजिबात आवडली नव्हती. तिला धड चालतासुद्धा येत नव्हतं. 10 ठिकाणी ती चालताना धडपडत असे. नेहमी भित्र्या सशेच्या नजरेनं जगाकडे घाबरून पाहत असे. त्यांना हे असलं स्थळ नकोच होतं. त्यात कौसल्याचं माहेर आपल्या लहानशा शेताच्या तुकड्यात सुखी असलं तरी लग्नात काही द्यायची त्यांची ऐपत नव्हती. या सगळ्या कारणानं तिने खरं तर त्या मरतुकड्या कौसल्याला नाकारलं होतं, पण तिच्या मूर्ख दाज्याला ही पहिलीच पाहिलेली पोरगी आवडली. त्यावेळी त्यांनी तिच्याशीच लग्न करायचा हट्ट धरला. त्यावेळी ती संतापानं त्याला म्हणाली सुद्धा होती की अरे पोरा दाज्या, अरे शेतकऱ्याची बायको बैलागत मस्त पाहिजे, दिवसभर शेतात आपल्या वाड्यात खपणारी, थंडी पावसात ताठ उभी राहणारी, आणि बैल नसले तर आपल्या मानेवर नांगर ठेवून शेत नांगरणारी पाहिजे. तुला आवडलेली कौशल्या एका फुकीत उडून जाईल अशी आहे, तेव्हा माझं ऐक, आपण तुला दुसरी पोरगी बघू. दाज्या स्पष्टपणे म्हणाला, आई मी हे दमेकरी, मला बैलावानी मस्त पोरगी नको. तिच्या एका ढुशीत मी पार खिळखिळा होऊन जाईन. मला हीच पोरगी पाहिजे.
नाजूक, घाबरी, लाजरी बुजरी, नाही तर मी लग्न करणार नाही असा साडा राहीन. आणि नंतर त्यांची नाराजी असताना सुद्धा या वाड्यात कौसल्या आली. नंतर तिने नेहमीच त्या 10 ठिकाणी धडपडणाऱ्या आपल्या कौशल्याचा रागराग केला. तिच्या मनाविरुद्ध आलेल्या त्या कौशल्याचा, तिच्या हळू कामाचा तिला नेहमी संताप येत असे. त्या संतापानंच त्या दुबळ्या कौशल्याचा अनेकदा रागराग करून त्यांनी तिला छळलं सुद्धा होतं. पण ती अशी अचानक गेल्यानंतर त्यांना वाईट वाटलं होतं. त्यावेळी त्यांना तिचा संतापही आला होता. कारण कोण असं उंबरट्याशी आडमडून कपाळात खेळा घुसून जातं का? तरी ती वेंधळी आपल्या दाजीला आणि अन्नीला सोडून गेली. नंतर त्यांनी तिला दिलेला त्रास आठवून तिच्या अन्नीला 1 मिनिटसुद्धा ती दूर न ठेवता म्हातारीनं आपल्या पदराखाली तिला वाढवलं. असा हा फक्त त्यांचाच अन्नी होता आणि आता तिच्या अन्नीची पोरं बाळं त्यांना पाहायची होती. यात त्यांची तशी चूक नव्हती. खरं तर राणी आणि अन्नीचं लग्न झाल्यावर ज्यावेळी प्रथमच राणी अन्नीसमोर चुलीसमोर बसून स्वयंपाक करायला लागली त्यावेळी नाही म्हटलं तरी इंदुआजी चिंतेत पडल्या होत्या. कारण नेहमी त्यांनाच चुलीकडे बघणाऱ्या अन्नीला आता वेगळ्याच स्त्रीला चुलीकडे बघून काय वाटेल याची चिंता वाटत होती. कारण पूर्वी त्या जरा चुलीकडनं इथे तिथे गेली की अन्नी एकदम बिथरायचा आणि आज्जे करून सगळा वाडा डोक्यावर घ्यायचा. त्यावेळी तो दाजीला किंवा परसूला सुद्धा आवरत नसे. आपलं डोकं भिंतीवर धडाधडा आपटून घ्यायचा तो. एकदा का आजी नजरेला पडली की तो शांत व्हायचा. पण नशीब अन्नीनं नव्या राणीला असं चुलीकडे बघून गडबड केली नाही. त्यानंतर त्या कधीही शेतावर तांब्या घेऊन गेल्या किंवा कधी इथे तिथे गेल्या तरी तो राणीजवळ शांत बसून असे. त्या अनोळखी राणीच्या हातून तो निमूटपणे भरवून घ्यायचा हे सुद्धा एक आश्चर्यच होतं. इंदुआजींना वाटत होतं अन्नीच्या या अशा वागण्याचा अर्थ अन्नीला राणी आणि तिच्यातला फरक समजलेला असावा. कदाचित ती आपली पत्नी आहे हे त्याच्या मनाला जाणवलेलं असावं. लग्नात सुद्धा त्याने काही गडबड केली नाही. राणीच्या हाताला हात लावताना सुद्धा तो शांत होता. म्हणजे राणीच्या चुलीजवळ शांत बसणारा तिचा अन्नी शहाणा होता आणि याचा अर्थ त्याला मुलं बाळं होऊ शकत होती. इंदुआजी दर रात्री त्या अंधारात अन्नीच्या खोलीचा कानोसा घेत अन्नीच्या पुढे होणाऱ्या मुलांची स्वप्न रंगवत स्वतःला त्या सुखद स्वप्नात हरवून नंतर कधीतरी झोपी जात. आणि नंतर आलेल्या स्वप्नात देखील आपला अन्नी बरा झाला असून त्याची ती गुटगुटीत पोरं आपल्या वाड्यात खेळतायत हीच स्वप्न इंदुआजी बघत असे. त्यावेळी बिचाऱ्या अशिक्षित इंदुआजींना माहीतसुद्धा नव्हतं की तिच्या वेड्या अन्नीचं राणीला पाहूनसुद्धा शांत राहणं हा एका वेड्या व्यक्तीचा साधा सरळ नियम होता की एखाद्या वेड्या व्यक्तीला आपल्या जवळपास असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचा फार आधार वाटतो. त्या व्यक्तीशिवाय एकटं राहणं त्याला भयभीत करतं. अशावेळी त्याच्या परिचित व्यक्तीची जागा दुसऱ्या कोणी घेतली तरीसुद्धा त्याला त्या व्यक्तीचा आधार वाटतो. जसं एखाद्या लहान मुलाला त्याच्या हातातलं खेळणं जुनं आहे का नवीन आहे हे कळत नाही. फक्त त्याला त्यावेळी जाणवतं की आपल्याजवळ खेळणं आहे. हीच एक सुखद भावना त्याला जाणवते. तो हसत राहतो. तसं काहीसं अन्नीच्या बाबतीत घडलं. त्याला सतत त्याच्या डोळ्यांसमोर चुलीकडे बसणारी आपली आजी काय किंवा आत्ता आलेली राणी काय त्याला काही फरक पडत नव्हता. तर फक्त तिथे त्याच्यासोबत त्या चुलीजवळ कोणीतरी आहे आणि त्याच्या त्या असण्यानं आपण सुरक्षित आहोत ही एकच भावना त्याला शांत ठेवत असे. नाहीतर कधी एकांतात त्याच्याजवळ ती डोळे वटारून येणारी, केस मोकळे सोडलेली, नाकातोंडात कापूस घातलेली आणि कपाळाच्या जखमेतनं भळाभळा रक्त वाहणारी ती भयानक बाई अगदी लहानपणापासून त्याला भेडसावत आली होती. परंतु कोणी त्याच्या जवळपास असलं की ती त्याच्याजवळ येत नसे. त्यामुळे अन्नीला समोरच्या व्यक्तीच्या सहवासानं अगदी सुरक्षित वाटत असे आणि ह्या एका सुरक्षित भावनेच्या जाणीवेनं अन्नी नव्या राणीला चुलीकडे बघून सुद्धा शांत होता. मात्र त्याच्या त्या भावनेमुळे इंदुआजी वेड्या अन्नीला शहाणा ठरवून त्याच्या मुलाबाळांची स्वप्न पाहत होत्या हा त्यांचा मूर्खपणा. पण आमची अल्लड राणी त्यावेळी फार फार सुखात होती. त्यावेळी बिचाऱ्या राणीला कल्पना देखील नव्हती की लवकरच आपली आजी सासू आपल्यापुढे कुठलं ताट वाढून ठेवणार आहे. आता म्हणतात की वादळापूर्वी शांतता असते, नंतर अचानक वावटळ उठून एकदम सगळं उद्ध्वस्त होऊन जातं. तसंच झालं आमच्या राणीचं. तिच्या त्या सुखी आयुष्यात नंतर असं काही वादळ उठलं की लहानशी राणी पार हादरून गेली. ते सगळं विचित्रच घडलं होतं. तरी राणीवर आमच्या सातमाईंचा आशीर्वाद होता. त्यामुळे त्या वादळात सुद्धा ती तरली आणि नंतर स्थिरावली सुद्धा.
श्रोते हो, सातमाईंचं रान या कादंबरीचं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे मांजरी वाडीतील धूमकेतू मुंगळ्यात धनगर. ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.